नाही रे नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. ही फाईल बघ. ही माहिती मीच बनवली आहे. ही आय नो. 40 कोटींचं प्रोजेक्ट आहे. हो, आणि ते आपल्याला मिळवायचं. ऑफकोर्स आपल्याला मिळवायचंय. वी डिझर्व इट. ॲट व्हॉट कॉस्ट? म्हणजे आता इथे तो सावंत आला होता. सावंत कोण? तो वर्मा का शर्मा कोण, तो डेप्युटी इंजिनियर आहे त्याचा माणूस. ही त्याची पत्रिका. बघू काय म्हणते पत्रिका. खूप काळजी लागून राहिली हो. एकदा लग्न लागलं ना की सगळ्या चिंता दूर होतील बघा. होतील सगळ्या चिंता दूर होतील बघा. तुम्ही काही काळजी करू नका चलत. अहो सगळ्यांचे उपाय आहेत आपल्याकडे. काय झालं गुरुजी? हो फार विचित्र पत्रिका आहे होय. बरं तुमच्या चिरंजीवांचं नाव काय म्हणालात तुम्ही? त्याचं नाव आदित्य आणि पाळण्यातलं नाव दिनकर. आदित्य आणि दिनकर. काय झालं गुरुजी? कठीण आहे. फार कठीण परिस्थिती. आणि यातून मार्ग काढायचा म्हटला ना ते सुद्धा अशक्य आहे. म्हणजे त्याच्या लग्नामुळे काही? 7.5मुळे. तुमच्या चिरंजीवांना सध्या 7.5 सुरू आहे. त्याच्या पत्रिकेतले शनी आणि गुरु दोघेही निचेचे आहेत. अरे बापरे. मग मला सांगा अचलताई, तुमच्या चिरंजीवांचं त्यांच्या वडिलांची पटतं का हो? नसावेच, कारण राहू दशमत आहे. नेमका विरुद्ध. पटत नाही खरं, पण हे समजून घ्यायचा प्रयत्न करतात कधी कधी. कधी कधी नाही, नेहमीच. पण ते काहीतरी करायला जातात आणि भलतंच होऊन बसतं. पण अचलताई, हा जो त्याच्या पत्रिकेतला चतुर्थातला शनी आहे ना, तो तुमच्या दोघांसाठी चांगला आहे. म्हणजे तुमच्यासाठी आणि तुमच्या चिरंजीवांसाठी. अहो, या घरात जर तो 2 शब्द धड कुणाशी बोलला असेल तर फक्त माझ्याशी आणि अप्पूशी. अप्पू म्हणजे अपर्णा, माझी धाकटी मुलगी. अगदी बरोबर. आई आणि बहीण. काही उपाय? उपाय आहे ना. थोडं कठीण आहे पण अशक्य नाही. जन्माला येतानाच एक 7.5 आणि आता दुसरी सुरू आहे. तिचाच तर प्रभाव आहे चिरंजीवांवर. खूप काळजी घ्यावी लागेल. उपाय आहे, पण तुमच्या चिरंजीवांचा या कशावर विश्वास असेल तर. कारण त्यांनी हे केलं तर जरा चांगलंच होईल. छे हो, जे काय करायचं ते मलाच करायचं आता. या घरात कोणीही काहीही करणार नाही. काही करायचं असेल तर ते मीच करीन. मग अचलताई, आपल्याला या 7.5चा प्रभाव पूर्णपणे नाहीसा तर नाही करता येणार, पण कमी मात्र करता येईल. त्यासाठी मी उपाय लिहून देतो. पण त्याच्या लग्नाचं? त्यावर काही रामबाण उपाय आहे का, त्याचाच तर विचार करतो आहे मी. म्हणजे? अचलताई,
तुमच्या चिरंजीवांचं लग्न या घरावर वादळ घेऊन येईल. काय? त्यातून तरुण जाता येईल, पण खूप काळ जावं लागेल. तोपर्यंत सगळेच तावून सुलाखून निघालेले असतील. अरे देवा. पण एक आहे, लग्नानंतर काही महिन्यांनी तुमच्या चिरंजीवांमध्ये बदलही होईल. पण त्यामुळे हे कितपत निवळेल याबद्दल मात्र शंका आहे. नाही सहन होणार हो मला हे सगळं गुरुजी. चला ताई, सांभाळा स्वतःला. मी म्हटलं ना, त्यातून मार्ग निघेल. हां, त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. सगळ्यांना त्रास होईल खरं त्याचा, पण आता ग्रहदशाच तशी आहे म्हटल्यावर आपण तरी काय करणार. पण आपण पडलो या जगात पराधीन. ग्रहांच्या इशाऱ्यावर आपलं आयुष्य चालत असतं. हे एवढंच ऐकायचं राहिलं होतं हो गुरुजी. हो अचलाताई, तुम्ही काही काळजी करू नका. हो, देव आहे आपल्या पाठीशी. आणि मी बघतो ना काय करायचं ते. काय काय लागतं ना ते सगळं सविस्तर लिहून पाठवतो तुम्हाला. आणि तुम्ही अजून एक करून घ्या, घरात शांती करून घ्या. ठीक आहे. आणि चिंतामुक्त राहा. ईश्वर कृपेने सगळं व्यवस्थित होईल बघा. आणि काय काय सविस्तर जी यादी लागते ना ती आज संध्याकाळपर्यंत आमच्या मुलाकडे पाठवून देतो. ठीक आहे. बरं, आता येऊ मी. येतो. देवा, आता तूच ह्याच्यातून मार्ग काढ रे. वादळ एक भिरभिरते. मला तर वाटतंय खरंच त्याचं लग्न करून टाकावं. काय झालं? तुम्ही एवढे गप्प का झालात? तुला माहिती आहे या विषयावर मी बोलत नाही. मी तेच म्हणते, बोला, काहीतरी बोला. काय बोलू? काय बोलू अचल, सांग ना. मी काहीही बोललो तरी तुला ते पटणार नाही, पटलेलं नाही. हो पण हे बघ, मला अजूनही असं वाटतं की केवळ त्याला सुधारण्यासाठी आपण दुसऱ्या कोणाच्या तरी मुलीचा बळी देता कामा नये. अहो, तुम्ही काहीतरीच काय बोलताय. रूढ वाटेल तुला कदाचित, पण माझं असं स्पष्ट मत आहे की त्याचं भलं बुरं त्याला कळतं. त्यामुळे त्याच्या बाबतीत निर्णय घेणारे आपण कोण? अहो, आपण आईबाप आहोत त्याचे. अहो, काय झालं? कुठे काय? अहो, मी तुम्ही आल्यापासून बघतेय, तुमचं कुठे लक्ष नाहीये. अचल, आपण आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही असा विचार करतो. ठरवतो आपण की लक्ष द्यायचं नाही, पण त्याच गोष्टींकडे वारंवार लक्ष जातं आणि मग जेवढा आपण त्या गोष्टींविषयी विचार करतो तेवढा आपल्याला त्रास व्हायला लागतो. हे असंच मी तुलाही अनेक वेळा सांगतो ना. अच्छा, म्हणजे नक्कीच कुठला तरी गंभीर विचार चालू आहे मनात. हा, आता मला जाणवतंय की जेव्हा जेव्हा मी तुला सांगतो की असा काही विचार करू नकोस, या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, तेव्हा तुझ्याही मनात कसले आणि काय विचार चालू असतील. आता खरं लक्षात येते माझ्या. बरं, आता सांगा काय झालं. अच्छा, आज दुपारी आम्ही जेवायला गेलो होतो.
म्हणजे ऑफिसमधून मी, उदित आणि सुहास. हो. मी गाडी पार्क करायला गेलो तर मला आपला आदी दिसला. खरं की काय? मग तुम्ही त्याच्याबरोबर जेवलात? हो, खरं नाही वाटत, पण असं जर झालं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पुढच्या 20 वर्षात तरी असं घडणं शक्य नाही. 20 वर्षच काय, आयुष्यभरात सुद्धा असं घडणं शक्य नाही. अहो, काय झालं? तो काय भांडला वगैरे की काय तुमच्याशी? नाही चल, मला जे काही दिसलं ते वेगळंच होतं. काय? आपला आदी एका बाई बरोबर तिथे आला. काय? होय, तसं आपल्या बिझनेस सेक्टरमध्ये एखाद्या मीटिंगला, ऑफिसच्या एखाद्या कामाला एखादी स्त्री बरोबर असणं माझ्यासाठी नवीन नाहीये. पण हे तसं नव्हतं. हे काहीतरी वेगळं होतं. तर एवढंच करायचं राहिलं होतं की काय त्याचं? अच्छा, आधी ऐकून तर घे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात ते तसंच किंवा ते सगळं खरंच असतं असं मानणारा मी नाही. अशी माझी समजूत अजिबात नाही. पण बेचैन आहे ग मी, कारण जे काही मी पाहिलं ना ते तसंच काहीच होतं. थांबा, येऊ देत त्याला. असा खडसावून काढते. नाही, नको अच्छा. आधी आपल्याला नीटचं कळू तर दे, नाहीतर उगाच त्याविषयी बोलण्यामध्ये काहीही अर्थ राहणार. तेच तर विचारते ना त्याला. बाबा, नक्की काय रे तुझं? का सगळ्या बाजूनी छळवात मांडलाय आमच्या सगळ्यांचा? तेच ना, काय चालू आहे ते तर नीटचं कळू देत ना. अच्छा, कसं असतं, कधी कधी आपल्या मनामध्ये नको नको ते विचार अगदी फेर धरून नाचत असतात. त्या वादळाच्या तडाख्यामध्ये आपली विचार करण्याची शक्तीच संपून जाते. काही कळतच नाही आपल्याला आणि आपण दुबळे ठरतो. आपण दुबळे ठरतोय त्याच्या बाबतीत की नशीब आपल्याला दुबळे करताय? कोण जाणे. का म्हणून नशिबाला दोष द्यायचा या दुबळेपणासाठी? आपलंच नाणं खोटं आहे, त्याला ते तरी काय करणार? अहो, जरा ऐकता का? आज मी गुरुजींना बोलावलं होतं. काय? गुरुजींना? कशासाठी? आधीची पत्रिका दाखवायची होती. काय म्हणाले गुरुजी? शनीचे 8-10 फेरे आहेत की 8-10 राहू त्याच्या ग्रहामध्ये येऊन बसले आहेत? काय म्हणाले काय ते? अहो, नको त्यावेळेला थट्टा कसली सुचते तुम्हाला? आपल्या आयुष्याचीच थट्टा करून ठेवली आहे पोरांनी. मी आणखी काय थट्टा करणार आहे? नका हो असं बोलू. हो, त्याच्या नशिबात तसं, आपल्या नशिबात असं. अहो, दोघांनाही आपापले भोग भोगायचेत. झालं. हो, पण त्या भोगांच्या जाळात बाकीचे सगळे होरपळून निघतात, त्याचं काय? अचल, याचा विचार आपणच करायला हवा. नाहीतर आपल्याला कळण्याच्या आत सगळं काही जळून खाक होऊन जाईल. अहो, तेच तर होऊ नये म्हणून गुरुजींनी काही उपाय सांगितलेत. काय उपाय सांगितलाय? करा बघा, त्या उपायाने तरी घरामध्ये शांती मिळते का ते? अहो, त्यांनी गृहशांती करायला सांगितले. एक बरं असतं नाही, घरातलं वातावरण कुठल्याही कारणानं का ढासळू देत ना. गृहशांती केली की घरामध्ये शांती येते. मग लाखभर रुपये खर्च करायचे आणि लाखभर रुपयामध्ये आपल्याला शांती मिळेल अशी अपेक्षा करायची. अहो, तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही नका करू. माझा विश्वास आहे, मी करून घेणार शांती. हे ना करून मी कुठे थांबवलंय? माझा विश्वास नसला म्हणून काय झालं? मी कुठल्या तरी गोष्टीत तुला थांबवलंय का कधी? मला वाटतंय आधी सुधारेल आपला. तो मुळात तसा नाहीये. असा दिवस जेव्हा उगवेल ना, त्या दिवशी संपूर्ण मुंबईभर पेढे वाटेन मी. तेव्हा परमेश्वरा, मला पेढे वाटण्याची संधी मिळू देत रे बाबा. बर, आणखी काय सांगितलं गुरुजींनी?
त्यांनी सांगितलं आता 7:30 सुरू आहे म्हणून. ती तर जन्मभर लागलेलीच आहे. अहो तोच तर मी करते. जेवढ्या लवकर त्याचं लग्न लावता येईल तेवढं. मी तर त्याच्या लग्नाच्या भानगडीतच न पडण्याबद्दल बोलतोय. अहो काय बोलताय तुम्ही? आपल्या मुलाच्या लग्नाचा विचार आपणच केला पाहिजे. हो, पण तो आपल्याला आपलं मानतो कुठे? वादळ एक भिरभिरते आपण प्रत्येक वेळेला फक्त त्याच्या आणि त्याच्याच विषयी चर्चा करण्यामध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत असतो. आणि एवढं सगळं करूनही आपल्या हातात काय येतं? शून्य. होईल हो, सगळं व्यवस्थित होईल. होईल ग, होईल. पण दुर्दैवानं जे काही मी बघितलं ते खरं असलं तर मुद्दाम आपण दुसऱ्याच्या मुलीचं नुकसान का करायचं? एखाद्या मुलीच्या आयुष्याची वाट लावण्याचं पाप का आपण करायचं? अहो वर्तकांची शामल मनात आहे माझ्या. अच्छा, म्हणजे तू सगळं ठरवून मोकळी झालीस? अहो नाही हो, असंच मनात आलं म्हणून बोलले. बा, बोललीस का वर्तक मास्तरांशी? अजून नाही. अहो तुम्हाला सांगितल्याशिवाय कसं बोलू? ठीक आहे ना, मग बघूया, ठरवू काय ते. आधी हा जो घडलाय तो प्रकार नेमका काय आहे ते जरा कळू देत, मग ठरवूया पुढच्या गोष्टी. चला. कसं आहे ना आचार्य, आपण ठीक चांगल्या गोष्टी करत असतो, खूप चांगलं वागत असतो, खूप चांगलं चालत असतो. पण समोरचा जो काही वागतो, बोलतो, चालतो त्यानुसार आपली चाल बदलते नव्हे. आपल्याला ती बदलावी लागते, नाहीतर आपला कपाळ मोक्ष होण्याची वेळ येते. अहो मला नाही वाटत असं काही होईल. ठीक आहे, असं काही नाही झालं तर चांगलंच आहे देवा, चांगलंच आहे. बर चला, आता खूप रात्र झालीये, तुम्ही पण विश्रांती घ्या. चला. चल आलोच मी. काय असेल त्याचा छडा लावायलाच हवा. सर, हे सिद्धार्थचे 7,19,000चं पेमेंट आपल्याला आलेलं आहे आणि हे जे कृष्णाचं आहे 2,26,000चं पण पेमेंट येणार आहे. त्याच्यातले काय आपल्याला खांडेपारकर एवढं सगळं सांगत बसू नका. माझी कुठे सही हवी असेल तर सांग. नमस्कार खांडेपारकर साहेब. चव्हाण साहेब या, बसा. तुम्ही कशाला आला? कशाला म्हणजे? आपण बोलणार आहोत ना आज प्रपोजल बद्दल. आपण बोलणार आहोत हे कोणी ठरवलं? म्हणजे आपणच. कधी? काल मी आलो होतो तेव्हा तुम्ही. मी काहीही सांगितलं नाही तुम्हाला. मी खांडेपारकरांकडून तुम्हाला निरोप देतो असं सांगितलं होतं, आठवतंय? हो खांडेपारकर. हे साहेब मी काय म्हणतो, तुम्ही काही म्हणू नका खांडेपारकर. याला मी हँडल करतो. अरे चव्हाण, स्वतःला बिझनेसमन समजतो ना तू? मग तुला साधी बिझनेसची एथिक्स माहित नाही? महेश्वर साहेब तुम्ही उगाच. तू बिझनेसमन नाही, तू दलाल आहेस चव्हाण. यू आर डॅम दलाल. तुमचं मतलब फक्त कमिशनशी असतो. महेश्वर साहेब हे जरा अति होते असं नाही वाटत आहे तुम्हाला? खांडेपारकर याच्यासाठी बोलवलं होतं का तुम्ही मला इथे असा अपमान करून घ्यायला? खांडेपारकर तुम्ही बोलवलं होतं याला आणि मला एका शब्दाची कल्पना न देता? नाही म्हणजे हो, मी हे सांगणारच होतो साहेब तुम्हाला. या असल्या दलालांसाठी माझ्याकडे वेळ नाहीये खांडेपारकर. मी घरी आराम करेन त्यापेक्षा. कुठल्या तरी फालतू स्कीम मध्ये लाखो रुपये लावून ती स्कीम लोकांच्या गळी उतरवण्याचा धंदा आहे या फालतू माणसाचा. बस झालं, खूप ऐकून घेतलं महेश्वर साहेब. चांगल्या हेतून तुमच्या समोर बिझनेस प्रपोजल मांडायला आलो तर तुम्ही आमच्यावरच उलटायला लागलात. चांगलं हेतू. ग्रीन फॉरेस्ट स्कीम मध्ये हजारो लोकांना गिराईक बनवलं
आणि करोडोंचा घपला केला. अर्थ पॅलेसमध्ये 150 करोडचा घोळ. चांगलं आहे तुला. काय नाव तुमचं? मिलिंद सदाशिव चव्हाण. मुक्काम पोस्ट घळणी, औरंगाबाद. का रे खांड्या, माझी झोप बुडवून तू पोटवर करून झोपलायस का रे? नाही चव्हाण साहेब, ते म्हणजे ते म्हणजे गेलं तुझ्या. जाऊ देत मारी. सोडणार नाही मी तुम्हाला, दोघांनाही सोडणार नाही. तुझ्याकडची पैयन पै वसूल करून घेईन मी, आणि त्या आदित्याला कवड्या गोळ्या करायला लावेन. चव्हाण साहेब, मी काय म्हणतो ऐकून तर घ्या ना. मी ऐकून घेण्याची वेळ गेली.